नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. टॉक टाइम या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. टॉक टाइममध्ये आत्ता आपला विषय आहे गूळ आणि इथेनॉल या क्षेत्रामध्ये छोट्या आणि मध्यम उद्योजकांसाठी सुवर्ण संधी. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओमध्ये आत्ता आपल्या सोबत आहेत श्रीयुत बंडू प्रल्हाद पवार सर. सर, कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार. तर प्रेक्षक, आजचा जो आपला विषय आहे तो गूळ आणि इथेनॉल या संदर्भातला आहे. नेमक्या या क्षेत्रातल्या संधी कुठल्या आहेत, उद्योजकांनी नेमका कशा प्रकारे विचार केला पाहिजे, कशा प्रकारे पुढे जायला पाहिजे, या अनुषंगाने आपल्याला सर आज मार्गदर्शन करणार आहेत. त्याआधी आपण त्यांचीही थोडक्यात ओळख करून घेऊया. आपल्या सोबत आहेत श्रीयुत बंडू प्रल्हाद पवार सर. ते स्वतः सांगोला ग्रुपचे डायरेक्टर आहेत. त्याचबरोबर सांगोला ग्रुप हा अत्याधुनिक गूळ प्लांट, इथेनॉल प्लांट, बॉयलर, हवेचं प्रदूषण कंट्रोल करणारी उपकरणं हे सगळं बनवत असतं. या उद्योगात 2007 पासून म्हणजेच आत्ता त्यांनी 10 वर्षाचा टप्पा जो आहे तो या सांगोला ग्रुपने पूर्ण केलेला आहे. गूळ तंत्रज्ञान आणि उद्योगाबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी पुणे येथे कार्यशाळाही घेतल्या जातात. आजपर्यंत 2000हून अधिक लोकांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला असून लवकरच इथेनॉल तंत्रज्ञान आणि उद्योग कार्यशाळा सुरू होत असून या कार्यशाळेत सहभागी होण्याकरता आपल्या स्क्रीनवर जे नंबर दिलेले आहेत त्या नंबरवरती तुम्हाला फक्त एक मिस कॉल द्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही या सगळ्या कार्यशाळांमध्ये जाऊ शकता, अटेंड करू शकता. या कार्यशाळा पुण्यामध्ये आहेत. तर प्रेक्षकांनो लक्षात घ्या आणि नंबर जे आहेत स्क्रीनवरचे ते नक्की तुम्ही नोट डाऊन करून घ्या. तर आजचा जो आपला विषय आहे तो गूळ आणि इथेनॉल संदर्भातलाच आहे. आपण थेट सरांकडे जाऊया आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया. सर, जसं आपण म्हणतोय की आता गूळ आणि इथेनॉल, तर त्या क्षेत्रामध्ये नेमक्या काय काय संधी आहेत, कशा प्रकारे उद्योजक या क्षेत्रामध्ये येऊ शकतात, त्यांना काय पुढे चांगला स्कोप आहे, या अनुषंगाने आपण ही चर्चा करणार आहोत. तर मग सगळ्यात प्रथम विषय जो आहे तो म्हणजे इथेनॉलचा. इथेनॉल म्हणजे नेमकं काय आहे आणि मग त्याचा गुळाशी काय संबंध? ऍक्च्युली आपण इथेनॉलला जाण्याच्या अगोदर मला एक स्पेशल मेन्शन करायचं. जो फोटो आपण स्क्रीनवरती पाहत होता ते आहेत आदरणीय कैलासवासी हनुमंत दत्तू पवार यांचा. बरोबर. जे काय थोडं बहुत काम आजपर्यंत मी करू शकलेलो आहे त्याच्यामध्ये जशी माझी आई, वडील, पत्नी, बहीण आणि कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांचा मला सपोर्ट, सहकार्य कायम राहिलेलं आहे. तसंच मी जोपर्यंत मी 10वीपर्यंत शिक्षण केलं त्या काळामध्ये हे आमचे नाना जे आहेत ही इज लाईक अ जिनी फॉर अस. म्हणजे अलाउद्दीनचा जसा जिनी होता, जेव्हा जेव्हा अलाउद्दीनला अडचण यायची कुठल्याही प्रकारची त्यावेळेस तो जिनी त्याला बाहेर काढायचा, तसा ही जिनी फॉर मी आणि बऱ्याच लोकांसाठी जिनी होते. आज ते नाहीत आमच्या बरोबर, पण त्यांनी जे आम्हाला सहकार्य केले, जे प्रेम दिले, जी शिकवण दिली ते आमच्या हृदयामध्ये कायम राहील. त्यांना अभिवादन करून आपण चर्चेला सुरुवात करूया. नक्की नक्की. म्हणजे मी जसं म्हटलं तसं की या सगळ्यापासून प्रेरणा तुम्हाला मिळालेली आहे आणि तुम्ही इथपर्यंत आज पोहोचलेले आहेत. कारण कुठल्याही उद्योजकाला पुढे जायचं असेल तर एक प्रेरणास्थान गरजेचं असतं आणि ते तुमच्याकडे आहे. आयुष्यामध्ये नक्की नक्की नक्की. तर विषयाकडे पुन्हा एकदा येताना मला तुम्हाला तेच विचारायचं आहे मग की इथेनॉल म्हणजे आता आपण नेमकं काय ते थोडं प्रेक्षकांना सांगूया आणि मग गुळाशी त्याचा काय संबंध आहे? बरोबर. इथेनॉल हे एक जैविक इंधन आहे. जैविक इंधन म्हणजे जसं पेट्रोल आणि डिझेल आहे तसंच इथेनॉल आहे. पेट्रोल आणि डिझेल हे जे आहे खनिज तेल आहे. ते बनवण्यासाठी आपल्याला भूगर्भातून क्रूड ऑइल जे कच्चं तेल आहे ते एक्सप्लोर करावं लागतं आणि त्याचं रिफाइनमेंट केल्यानंतर पेट्रोल आणि डिझेल आपल्या कारमध्ये, बाईकमध्ये भरण्यासाठी आपल्याला मिळतं. इथेनॉल हे तसंच एक इंधन आहे, पण ते तयार होण्यासाठी आपल्याला जैविक वस्तू लागतात. जैविक वस्तू म्हणजे ज्या ज्या जैविक वस्तूंमध्ये साखर किंवा स्टार्च असतो, त्या प्रत्येक वस्तूपासून आपण इथेनॉल निर्मिती करू शकतो. उदाहरण जर सांगायला झालं तर ऊसामध्ये साखर असते तर त्याच्यापासून आपण इथेनॉल बनवू शकतो. मका जे आहे, मेज म्हणतो, कॉर्न म्हणतो, त्या कॉर्न मध्ये पण स्टार्च असतो, त्याच्यापासून आपण इथेनॉल बनवू शकतो. आणि ऍग्रिकल्चर वेस्ट जे आहे, जो कचरा आहे, त्या कचऱ्यामध्ये पण आपल्याला स्टार्च असतं, तर त्याच्यापासून आपल्याला इथेनॉल बनवता येतं. म्हणजे जिथं जिथं आपल्याला स्टार्च आणि शुगर आहे त्याचं रूपांतर आपल्याला इथेनॉल मध्ये करता येतं आणि ते जे आहे ते इंधन म्हणून आपल्याला आपल्या कारमध्ये किंवा बाईकमध्ये वापरता येतं. बरं, असं आहे. तर इथेनॉल हे काय तर एक जैविक फ्युएल आहे. जे खनिज तेल वेगळं झालं आणि हे जैविक आहे. याला इथेनॉल म्हणतात. इट इज लाईक अ पेट्रोल और डिझेल, एनी अदर फ्युएल जे आहे ते त्या पद्धतीने हे इंधन एक आहे. आणि याचा गुळाशी संबंध काय आहे, गुळाशी संबंध काय आहे हे समजावून सांगण्यासाठी मला थोडंसं टेक्निकल गोष्टी तुम्हाला समजावून सांगणं गरजेचं आहे. की गुळ बनवण्याची, याच्यामध्ये मला एक गोष्ट सांगायची की गुळ बनवण्याची प्रक्रिया जी आहे आणि साखर बनवण्याची प्रक्रिया जी आहे, साखर बनवण्याच्या प्रक्रियेबरोबर इथेनॉल बनवलं जातं मोलॅसिस बरोबर. पण आजपर्यंत गुळ बनवण्याच्या प्रक्रियेबरोबर इथेनॉल बनवलं जात नाहीये. पण गुळ बनवण्याच्या प्रक्रियेबरोबर इथेनॉल बनवणं हे कमर्शियली जास्त व्हायबल आहे. साखर कारखान्यामध्ये जे इथेनॉल प्लांट आहे त्याच्याही पेक्षा गुळ कारखान्याबरोबरचे प्लांट हे जास्त कमर्शियली व्हायबल आहेत.
ओके. हे तुम्हाला समजावून सांगताना मला गुळ बनवण्याची प्रक्रिया आणि साखर बनवण्याची प्रक्रिया याच्यामधला फरक तुम्हाला समजावून सांगावा लागेल. गुळ बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये आपणाला एका वाक्यात सांगायचं झालं तर 70% पेक्षा जास्त एक्स्ट्रॅक्शन साखरेचं करता येत नाही. म्हणजे टोटल एखाद्या ऊसामध्ये 100% साखर असेल समजा, तर त्यातल्या 70% साखर फक्त आपण एक्स्ट्रॅक्ट करावी लागते, त्याच्यापेक्षा जास्त करता येत नाहीये. आणि त्याचं कारण पण थोडंसं सांगणं मला गरजेचं वाटतं. ऊस जो असतो, ऊसामध्ये फायबर्स असतात आणि आपण जर उघड्या डोळ्याने ऊस जर फोडला तर त्याच्यामध्ये छोटे छोटे असे फुगे आपल्याला दिसतात आणि साखर जी असते ती त्या फुग्यांमध्ये असते. ओके. तर सुरुवातीला ऊसाचा रस बाहेर निघतो म्हणजे नक्की काय होतं तर ते फुगे जे आहेत ते आपल्याला फोडावे लागतात पहिल्यांदा, आणि ते फुगे फोडल्यानंतर ऊसावरती जर आपण दाब दिला तर ऊसामधलं जे पाणी आहे त्या फुग्यामधून आलेली जी साखर आहे ना त्याला घेऊन बाहेर येते आणि त्याला आपण रस म्हणतो. ओके. तर एक्स्ट्रॅक्शन 70%च्या पुढे जाऊ शकत नाही आपण गुळाच्या याच्यामध्ये. साखर कारखान्यामध्ये हेच एक्स्ट्रॅक्शन 96% पर्यंत घेऊन जाता येतं. हा, म्हणजे मग 96% पर्यंत एक्स्ट्रॅक्शन घेऊन जाण्यासाठी काय करावं लागतं त्यांना, ते फुगे फोडायचं म्हणजे नक्की काय करायचं तर ऊसाला फोडावं लागतं आपल्याला. आता आपल्याला जास्त एक्स्ट्रॅक्शन करण्यासाठी जास्त फुगे फोडावे लागतात. जास्त फुगे फोडायचं म्हणजे काय करायला लागतं की त्या ऊसाला अजून बारीक कुटावं लागतं, बारीक करावं लागतं. आणि ते बारीक करणं जे आहे ते गुळासाठी घातक आहे. कारण त्या ऊसाला बारीक केल्यामुळं जी साखर ओढून बाहेर काढतो आपण रसाबरोबर, त्या साखरे बरोबर शुगर बरोबर नॉन शुगर एलिमेंट जसे की वॅक्स असतं ऊसामध्ये ते पण बाहेर येतं आणि ते बाहेर रसामध्ये आलेलं असतं. साखरेच्या प्रक्रियेमध्ये पण ते बाहेर येतं, पण साखरेच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेन की ते कुठं वेगळं होतं. पण गुळामध्ये काय होतं की ते वॅक्स बाहेर आलेलं असतं, ते त्या रसामध्ये शेवटपर्यंत तसंच राहतं आणि ते गुळाच्या क्वालिटीमध्ये आपल्याला त्याची क्वालिटीमध्ये आपल्याला प्रॉब्लेम येतो आणि त्यामुळे आपल्याला गुळामध्ये साखरेचं एक्स्ट्रॅक्शन 70% पेक्षा जास्त करता येत नाही. साखरमध्ये ते 96% पर्यंत करता येतं. याचं कारण असं आहे की साखर बनण्याच्या प्रक्रियेमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये जिथं सेंट्रिफ्युगल मशीनमध्ये साखर वेगळी होते आणि मोलॅसिस वेगळं होतं. गुळामध्ये काय, गुळ हे काय, गुळ म्हणजे साखर अधिक मोलॅसिस आहे. म्हणजे गुळामध्ये मोलॅसिस तसंच असतं. त्यामुळे साखर बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये तुमच्या ज्या काही चुका आहेत त्या मोलॅसिस मध्ये माफ होतात, पण गुळाच्या प्रक्रियेमध्ये तुमच्या चुका माफ होत नाही. त्यामुळे गुळ बनवणं थोडंसं क्रिटिकल आहे कम्पेअर टू साखर. त्यामुळे आपल्याला ऊसाबरोबर जास्त छेडछाड करून चालत नाही. म्हणजेच काय, आपल्याला 70% पेक्षा जास्त एक्स्ट्रॅक्शन करून चालत नाही, तर गुळ आपल्याला क्वालिटीचा बनतो. हा, म्हणजे आता एक गोष्ट आपल्याला प्रेक्षकांना लक्षात आली असेल की 70% पेक्षा जास्त साखरेचं एक्स्ट्रॅक्शन आपल्याला गुळामध्ये करता येत नाही. मग राहिलेली 30% साखर कुठं जाते तर ती बगॅसमध्ये जाते. जो चोथा असतो ज्याला आपण बगॅस म्हणतो, तो बगॅस रस काढल्यानंतर पुढे जात असतो. ती जी साखर आहे त्या बगॅसमध्ये जाते आणि बगॅसमध्ये गेलेली जी साखर आहे त्या साखरेपासून आपण जर इथेनॉल बनवलं, बगॅसमध्ये गेलेली जी साखर आहे, बगॅस हे सेल्युलोजिक मटेरियल आहे. नॉर्मल साखर कारखान्यामधून निघणारा जो बगॅस आहे त्याच्यापासून जर इथेनॉल बनवलं तर काही लोक क्लेम करतात 400 लिटर 1 टन बगॅस पासून रस बनतो शुगर फॅक्टरीच्या. पण ऍक्च्युली आमचं जे एस्टिमेट आहे त्याप्रमाणे 300च्या आसपास 250 ते 300 लिटर रस बनतो, इथेनॉल बनतं साखर कारखान्यामधून निघणाऱ्या इथेनॉल पासून. गुळामध्ये नाही, साखर कारखान्यामधून गुळामधून निघणारा जो बगॅस आहे त्याच्यामध्ये साखर कारखान्याच्या बगॅसपेक्षा कमीत कमी 10% इथेनॉल जास्त बनणार. कारण आपण साखर बगॅसमध्ये जास्त सोडतोय. त्या बगॅसमध्ये गेलेली जी साखर आहे त्याचं रूपांतर आपल्याला इथेनॉल मध्ये करता येतं. तर बगॅसमधून निघणारं इथेनॉल जे आहे हे साखर कारखान्यापेक्षा गुळाच्या याच्यामध्ये जास्त आहे. हा पहिला पॉइंट आहे. दुसरा पॉइंट याच्यामध्ये असा आहे की गुळाचे भाव, सरासरी वर्षाचा गुळाचा भाव जर पकडला तर साखरेपेक्षा 3, 4, 5 रुपयांनी जास्त असतो. म्हणजे आपल्याला पहिला फायदा काय, गुळाचे भाव साखरेपेक्षा जास्त आहे, तिथं फायदा होतो. आणि जो शुगर आपण बगॅसमध्ये सोडतो त्याचंही रूपांतर आपण इथेनॉल मध्ये करतो, विच इज 10% मोर दॅन शुगर फॅक्टरी. तर त्यामुळे होतं काय की दोन्ही फ्रंटला आपल्याला फायदा होतो. तिसरा महत्वाचा फरक जो आहे की जो गुळाच्या कारखान्यांना इथेनॉल बरोबर साखर कारखान्यापेक्षा जास्त व्हायबल बनतो तो म्हणजे हे जे प्लांट आहेत हे 100 टन गाळप क्षमता, 150 टन गाळप क्षमता याच्यामध्ये बनतात. 100 टन गाळप क्षमता म्हणजे हा 100 टन गाळप क्षमता किंवा 150 टन गाळप क्षमतेचे जे प्लांट आहेत ना हे 10 महिने चालू शकतात. साखर कारखाने हे 5 ते 6 महिन्यापेक्षा जास्त चालू शकत नाही, कारण त्यांची क्षमता 2500 टन गाळप क्षमता पर दिवसाला असते किंवा 5000 टन असते किंवा 10,000 टन पर्यंत पण आहेत.
पण 100 टन गाळप क्षमतेचे जे प्लांट आहेत, 150 टन गाळप क्षमतेचे जे प्लांट आहेत, हे 10 महिने आपल्याला चालवायला काही अडचण येत नाही. पाठीमागच्या महिन्यामध्ये आम्ही स्वतःचाच प्लांट टाकतो सांगोल्यामध्ये, तर पाठीमागच्या महिन्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांची मीटिंग कॉल केली होती. त्याच्यामध्ये माळशिरस, पंढरपूर आणि सांगोल्यामधले आणि जतमधले काही शेतकरी आले होते. आम्ही जो नोंद करून घेतलेली आहे ऊसाची, आम्हाला जुलैपासून ऊस उपलब्ध आहे. थोडासा मे आणि जून या 2 महिन्यामध्ये ऊस मिळायला प्रॉब्लेम येतो. 100 टन आणि 150 टन आमचा जो अनुभव आहे तो आम्ही तुम्हाला सांगतोय की 100 टन आणि 150 टनाचे जर प्लांट आपण जर चालू केले गुळ आणि इथेनॉलसाठी, तर हे प्लांट आपण जुलै महिन्याला चालू करून एप्रिलपर्यंत चालू शकतो. म्हणजे 10 महिने आपण चालू करू शकतो. तर ह्या 2-3 गोष्टीचा जर विचार केला, पहिली गोष्ट अशी आहे की गुळाला साखरेपेक्षा जास्त भाव आहे. दुसरी गोष्ट आहे बगॅसमध्ये जे आपल्याला साखर सोडवावी लागते, गुळ चांगल्या क्वालिटीचा गुळ पण नसतं, त्याच्यापासून आपल्याला इथेनॉल बनवता येतं जे 10% जास्त आहे साखर कारखान्याच्या बगॅसपेक्षा. आणि तिसरी गोष्ट, हे प्लांट छोटे असल्यामुळे हे 10 महिनेपर्यंत आपल्याला हे प्लांट चालवता येतात. त्यामुळं गुळ आणि इथेनॉल हे जे आहे हे कमर्शियली आपल्याला जास्त फायदे देणार. नक्की, म्हणजे हा सगळ्यात महत्वाचा जो आहे तो त्याच्यातला संबंध असं म्हणता येणार, कारण आपल्याला जास्त फायदा होतोय. त्यामुळे गुळ आणि इथेनॉल एकत्र केलं तर जास्त बेटर आहे त्या दृष्टिकोनातून. इथेनॉल या क्षेत्रामध्ये लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी सुवर्ण संधी कशा प्रकारे, आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत श्रीयुत बंडू प्रल्हाद पवार सर. सर, जसं आपण आता इथेनॉल आणि गुळाचा संबंध समजून घेतला, 3 महत्त्वाचे मुद्दे तुम्ही सांगितले समजून, तर मग सध्या इथेनॉलचा जर का विषय आपण विचार केला तर भयंकर चर्चेत आहे इथेनॉल. तर असं काय? चर्चेत असण्याचं कारण असं आहे की आपणाला जे टोटल इंधनची एनर्जीची रिक्वायरमेंट आहे, आपला देश एक काळ होता की आपल्याला अन्नधान्यासाठी पण बाहेर परदेशावरती अवलंबून राहावं लागलं होतं. आता अन्नधान्याच्या बाबतीमध्ये आपण स्वयंपूर्ण झालेलो आहोत, हरितक्रांती आपली झालेली आहे. एनर्जीच्या बाबतीमध्ये आपण स्वयंपूर्ण झालेलो नाही. आजचा जर पाठीमागच्या वर्षीचा जर आपण डेटा काढला तर आपण साधारणतः 18% क्रूड ऑइल फक्त आपण आपल्याकडे उपलब्ध आहे आणि 82% क्रूड ऑइल आपण बाहेरून इम्पोर्ट करतो. आणि ते 82% क्रूड ऑइल आहे, त्याची जे आपल्याला सरकारला पे करावे लागतात ते साधारणतः 6 लाख कोटीच्या आसपास टोटल पैसा आपल्याला क्रूड ऑइलवरती खर्च होतो. आपल्या देशाची इकॉनॉमी बघितलं तर 20-22 लाख कोटीची आहे. टोटल आपलं स्पेंडिंग जे आहे ते 20-22 लाख, त्याच्यामधले 6 लाख कोटी रुपये हे आपल्याला इंधनासाठी जातात. आणि हे इमॅजिन नाही केलेलं बरं होईल की काही कारणास्तव समजा हे क्रूड ऑइल आपल्याला मिळायचं बंद झालं, वॉर म्हणा किंवा कुठल्याही नॅचरल कॅलॅमिटीज बद्दल, तर एनर्जीमध्ये आपण काय करणार आहोत? देशाची जी एनर्जीची रिक्वायरमेंट आहे त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर हे विषय, एकतर गोष्ट 6 लाख कोटी रुपये आपले जात आहेत, त्याच्यामुळे त्याला रिप्लेसमेंट आपल्याला शोधायची गरज आहे. दुसरी महत्वाची गोष्ट जी इथेनॉल आहे, इथेनॉलमध्ये कार्बनचं पर्सेंटेज कमी आहे. तर त्याच्यात जर फॉर्म्युला बघितलं तर 2च कार्बनचे पार्टिकल असतात, C2H5OH आहे त्याचा फॉर्म्युला आहे. त्यामुळे होतं काय की प्रदूषण जे आहे ते कमी होतं, पेट्रोल आणि डिझेलच्या मानाने कमी होतं. आणि सप्टेंबर 2018 मध्ये गव्हर्नमेंटनी इथेनॉलचे रेट रिवाइज करून जे रेट दिलेले आहेत, डायरेक्ट उसाच्या रसापासून जर तुम्ही इथेनॉल बनवले तर 59 रुपये 13 पैसे हा रेट सरकारने डिक्लेअर केलेला आहे. त्या रेटने सरकार तुमच्याकडून विकत घेईल. तर हे एक प्रॉफिटेबल बिझनेस येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. सध्या सरकारनं फक्त पेट्रोलमध्ये 5% इथेनॉल ऍड करा असं डायरेक्टिव्ह इश्यू केलेले आहेत. म्हणजे 5% इथेनॉल बनलं पेट्रोलमध्ये तर साधारणतः 300 करोड लिटर आपल्याला पेट्रोल पाहिजे, पण आपल्याकडे फक्त 150 ते 190 करोड लिटर उपलब्ध आहे. आणि हे 5% सध्या जे गव्हर्नमेंट डायरेक्टिव्ह इश्यू केलेलं आहे ते येणाऱ्या काळामध्ये पेट्रोलमध्ये 22.5% आणि डिझेलमध्ये 15%. असं टोटल म्हणजे 3-4 हजार करोड पर्यंत टोटल इथेनॉलचं कन्झम्पशन जाणार आहे. नागपूरमध्ये ज्या ग्रीन बसेस चालतात त्या पूर्णपणे इथेनॉलवरती चालतात. ते त्याच्यामध्ये पेट्रोलही नाही डिझेलही नाही, पूर्णपणे इथेनॉल. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये पेट्रोल आणि डिझेलला रिप्लेस करण्याच्या दिशेनं देशाची वाटचाल चालू झालेली आहे, जेणेकरून आपण एनर्जीच्या बाबतीमध्ये पण आपण स्वयंपूर्ण हो, सेल्फ डिपेंडंट आपण हो. तर त्यामुळे इथेनॉल जो आहे हा विषय आपणाला सध्या चर्चेमध्ये दिसतोय. आता इथेनॉल बनवण्यासाठी सध्याचे उपलब्ध अव्हेन्यूज आहेत, म्हणजे मेनली आता जे इथेनॉल बनतंय हे साखर कारखान्यामधून निघणारे जे मोलॅसिस आहे त्याच्यापासूनच बनतंय. आता साखर कारखान्यामध्ये पाठीमागच्या वर्षीचा सीन जर आपण बघितला तर टोटल 32 मिलियन टन साखर तयार झालेली आहे. पण आपल्या देशामध्ये लागणारी जी साखर आहे खाण्यासाठी अन्न म्हणून साधारणतः 25 मिलियन टन आहे. म्हणजे 7 मिलियन टन साखर आपल्याकडे एक्सिक्स होत आहे. तर
तो जो ज्यूस आहे तो जर आपण इथेनॉलसाठी डायव्हर्ट करू शकलो असतो तर आपल्याला इथेनॉल भरपूर प्रमाणामध्ये 5% आपल्याला मिळालं असतं किंवा त्याच्यापेक्षा जास्तही मिळालं असतं. तर साखरेचं उत्पादन गरजेपेक्षा जास्त आहे. त्या साखरेपासून आपल्याला इथेनॉल बनवता येतं. इथेनॉलला सरकारने 59 रुपये 13 पैसे ज्यूस पासून डायरेक्ट बनवण्यासाठी रेट डिक्लेअर केलेला आहे. आणि जेवढं इथेनॉल बनवेल, आदरणीय मंत्री महोदय गडकरी साहेबांचं तुम्ही जर स्टेटमेंट बघितलं तर जेवढं इथेनॉल तुम्ही बनवाल तेवढं इथेनॉल विकत घेण्याची सरकारची तयारी आहे. त्यामुळे सध्या लुकिंग ॲट द सीन जे टोटल आहे 6 लाख कोटीमध्ये समजा आपलं 15-20% जरी इथेनॉल आपण ऍड केले तर 1 लाख ते 2 लाख कोटीची इकॉनॉमी जी आहे ह्या इथेनॉलसाठी सध्या दिसते. आणि येणाऱ्या काळामध्ये त्याच्यामध्ये वाढच होईल, कमी होणार नाही. त्यामुळे हा इथेनॉलचा विषय सध्या चर्चेमध्ये आहे. नक्कीच. आणि मला वाटतं ह्याच्यातच हे निघून गेलं तुमच्या ह्याच्यातनं की एवढं जर का आपल्याला याच्यामध्ये हे मिळतंय तर म्हणजे उद्योजकांना संधी तर दिसतेच. एवढं जर आपल्याला करायचंच आहे आणि जर सरकार अप्रूव्ह करताय, सरकारची तयारी आहे त्या दृष्टीने. गुळ आणि इथेनॉल या क्षेत्रातली सुवर्ण संधी याविषयी चर्चा करतोय. जसं तुम्ही ब्रेकवर जाण्यापूर्वी सगळं इकॉनॉमी जी आहे किंवा या सगळ्या गोष्टी आहेत त्या फायदेशीर कशा आहेत त्या समजून सांगितल्या. तो जो महत्त्वाचा मुद्दा आहे की मग आता या सगळे जे उद्योजक येऊ घातलेल्या क्षेत्रामध्ये त्यांच्यासाठी खरोखर काय संधी आहे माहिती आहे? याच्यामध्ये जे आम्ही तंत्रज्ञान शोधलेलं आहे, ज्याचं पेटंट आपण घेतलेलं आहे, याच्यामध्ये 100 TCD म्हणजे 100 टन गाळप क्षमता आणि 150 टन गाळप क्षमताच्या प्लांटबरोबर इथेनॉलचे प्लांट कमर्शियली व्हायबल होऊ शकतात, प्रॉफिटेबल होऊ शकतात. 100 TCDचा जो प्लांट आहे त्याच्याबरोबर साधारणतः दिवसाला 7000 लिटर इथेनॉल आपण बनवू शकतो. आणि 150 TCDचा प्लांट असेल तर साधारणतः 10,000 लिटर पर्यंत आपल्याला पेट्रोल त्यातून मिळू शकतं. 100 TCDचा प्लांट आहे त्याच्यामध्ये साधारणतः आपल्याला गुंतवणूक जी आहे ती प्रोजेक्ट कॉस्ट ही 10 कोटीपर्यंत करावी लागते. आणि 150 TCDचा प्लांट आहे त्याच्यामध्ये आपल्याला 15 कोटीपर्यंत गुंतवणूक करावी लागते. इथं थोडंसं मला प्रॉफिट तुम्हाला समजावून सांगायचं आहे की कशा प्रकारे याच्यामध्ये आपल्याला फायदा मिळू शकतो. 1 टन ऊस जर आपण घेतला साधारणतः 2500 किंवा 2400 रुपये टन आपल्याला ऊस या रेटने मिळतो. त्याच्यापासून 130 किलो गुळ हा बनतो. अर्थात ऊसाचा भाव कमी असेल तर गुळ पण कमी बनतो. पण आपण रेफरन्ससाठी आपण जर पकडलं की साधारणतः 2500 रुपये टन प्रमाण आपण जर ऊस घेतला तर त्यापासून 130 किलो गुळ बनतो. 130ला सरासरी मार्केट रेट जर 30 रुपये जरी पकडला तर 39 रुपये इन्कम होतो. आणि 1 टन ऊसापासून निघणारा जो बगॅस आहे त्याच्यातून जो इथेनॉल बनणार आहे तो 70 लिटर इथेनॉल बनणार आहे. आणि इथेनॉलची सरासरी प्राइस जर आपण बघितली तर 45 रुपये जरी पकडली तर त्याच्यातून एक 3000 रुपये आपल्याला इन्कम होणार आहे. तर 1 टन ऊसापासून 6900 म्हणजे 6500 ते 7000च्या दरम्यान आपल्याला इन्कम होऊ शकतं. इन्कम म्हणजे की टोटल आपला जो रेव्हेन्यू येणार आहे आपल्याला 1 टनापासून तेवढा येणार आहे. आता याच्यामध्ये 2500 रुपये ऊसाचे सोडले, 500 रुपये आपल्याला ऊस तोडणी आणि वाहतुकीसाठी खर्च येतो. प्रोसेसिंगसाठी गुळाच्या प्रोसेसिंगसाठी आपल्याला 250-300 रुपये खर्च येतो. त्याच्यामध्ये व्याज टाकलं तर 3500 रुपये त्याच्यामध्ये होतात. आणि इथेनॉलचे प्रोडक्शन करण्यासाठी आपल्याला साधारणतः 1500 रुपये खर्च येतो. तर मग साधारणतः आपल्याला जर बघितलं तर 4500 ते 5000 रुपये आपल्याला पर टन प्रोसेसिंगचा कॉस्ट येतो. पण आपल्याला इन्कम जे आहे ते 6500 7000 पर्यंत जातं. तर हे सध्याचे जे फायनान्शियल्स आहेत हे असे आहेत. तर त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये म्हणजे जसं सरकार या गोष्टीकडं एक पॉझिटिव्हली बघतंय, त्यासाठी स्कीम तयार करतंय, तुम्हाला चांगला रेट एश्युअर करतंय. आणि ह्याच्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की इथेनॉलचा जो बिझनेस आहे याच्यामध्ये सरकारचं सहाय्य हे अतिशय महत्वाचं असतं. कारण इथेनॉल तुमचं जे विकत घेणार आहे हे गव्हर्नमेंट विकत घेणार आहे. आणि सध्या जो सरकारचा जो रवैया आहे, जे काय त्यांचे डिसिजन आहेत आणि ज्या पद्धतीनं त्यांनी रेट एश्युअर करतायत त्या पद्धतीनं इथेनॉलसाठी येणारा काळ जो असणार आहे तो गुळ आणि इथेनॉल, जसं सुरुवातीला सांगितलं साखरेबरोबर इथेनॉल बनतंय, त्याची जी व्हायबिलिटी आहे त्याच्यापेक्षाही चांगल्या प्रकारे गुळ आणि इथेनॉल बनू शकतो. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये गुळ आणि इथेनॉल याच्यासाठी नवीन जे उद्योजक आहेत आणि गुंतवणूक कमी आहे. महत्वाची गोष्ट मी सांगायला विसरलो, साखर कारखान्याबरोबर जे इथेनॉलचे प्लांट आहेत ते कमीत कमी 25 ते 30,000 लिटर दिवसाला इथेनॉल बनवण्याची कॅपॅसिटीची आहे. आणि त्याच्यामध्ये गुंतवणूक जी आहे ते 30 कोटी 40 कोटीच्या घरामध्ये जाते. इथं आपण 10 कोटी आणि 15 कोटीमध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुम्हाला 5 ते 6 कोटीमध्ये पण छोटे प्लांट आम्ही देऊ शकू.
आमची ट्रायल बऱ्याच गोष्टींच्या चालू आहे. त्या जर सक्सेस झाला तर 5 कोटी ते 6 कोटीमध्ये पण तुम्हाला 50 TCDचा प्लांट आम्ही विथ इथेनॉल आम्ही तुम्हाला देऊ. त्यामुळं जी नवीन उद्योजक आहेत त्यांना या क्षेत्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये नक्कीच सुवर्ण संधी आहे असं आपल्याला म्हणता येईल. नक्की. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात तसं गुंतवणूक कमी आहे, फायदा खूप आहे, तर त्या अनुषंगाने लोकांनी पण विचार करायला पाहिजे. जे उद्योजक या क्षेत्रात येत आहेत त्यांच्यासाठी खरोखरी सुवर्ण संधीचं दार ऑलरेडी उघडं झालेलं आहे, फक्त पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे. सर, या विषयावरती तुम्ही इथे होणार छान एवढं मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. या विषयासह टॉक टाइममध्ये आता आम्ही इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18.